तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ITIची ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारची असते. म्हणजे ITIमध्ये कुठकुठल्या स्टेप्स असतात तुमच्या ॲडमिशन दरम्यान. त्याच्यानंतर राऊंड किंवा फेरी म्हणजे काय असते, अलॉटमेंट लेटर जे तुम्हाला मिळतं त्याला ते म्हणजे काय असतं नेमकं. त्याच्यानंतर स्पॉट ॲडमिशन कशी होते, त्याला काय म्हणतात, कशी होतात, या सर्व स्टेप्सची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्याला काय करावं लागतं, एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन फॉर्म भरावा लागतो. सर्वात पहिली स्टेप, ज्या दिवशी ॲडमिशनच्या डेट येतील फॉर्म भरण्याच्या त्या दिवशी काय करायचं असतं, त्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याच दिवशी काय करायचा असतो, फॉर्म भरायचा असतो ॲडमिशनचा ऑनलाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही फॉर्म भरला की त्याच वेळेस काय करायची असते, ऑनलाईन फी पेमेंट करावं लागते. आणि तुमची ऑनलाईन फी पेमेंट झाली का त्याच दिवशी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर ऑनलाईन तुम्हाला कॉलेज निवडायचे असते की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये आणि कुठल्या ट्रेडमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. तर तुम्ही निवडलेल्यापैकी तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला एखादं त्याच्यामध्ये मिळून जातं. तर ही झाली पहिली स्टेप्स, फॉर्म भरायचा, फी भरायची आणि ऑनलाईन काय करायचं, कॉलेज निवडायचे. तर ही झाल्या पहिली स्टेप्स. याच्यानंतर बघूया नंतर काय असते, राऊंड म्हणजे फेरी. आता झाली आपली दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेप म्हणजे काय, तुम्ही फॉर्म भरला, कॉलेज निवडले, त्याच्यानंतर काय लागतं, तुमची मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागते त्याच्यानुसार तुम्हाला काय होते, एक अलॉटमेंट लेटर जनरेट केल्या जाते. आता अलॉटमेंट लेटर म्हणजे काय, तुम्ही जेव्हा पर्याय निवडता, कॉलेज कुठले कुठले टाकायचे आहेत, कुठले कुठले तुम्हाला ट्रेड पाहिजे ते निवडता, तेव्हा तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर दिलं जाते. ठीक आहे. हे एक सॅम्पल आहे, तुम्ही इथे इमेज बघू शकता. तर या प्रकारे तुम्हाला काय करतात, एक अलॉटमेंट लेटर दिलं जाते. तुम्ही निवडलेल्या कॉलेजपैकी कुठल्या ट्रेडला तुमचा नंबर लागला आहे ते ज्याच्यात दिलं जाते ते म्हणजे तुमचं अलॉटमेंट लेटर. ठीक आहे. तर तुमचं अलॉटमेंट लेटर जनरेट झालं आणि नंतर म्हणजे तुम्हाला ॲडमिशन करावे लागेल. जवळपास मला 3 ते 4 दिवस काय असतात ॲडमिशनसाठी दिले असतात. तुम्हाला त्या 3 दिवसामध्ये काय करायचे असते, ॲडमिशन करायची असते. ठीक आहे. आता पहिला राऊंड झाला, सेकंड राऊंड. आता ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला त्यांनी काय करायचं, त्यांना मग सेकंड राऊंड करायचा. तर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही काय करू शकता, परत काय करायचं, ऑप्शन फॉर्म भरायचा. जर तुम्हाला कॉलेज कमी जास्त करायचे असेल, ट्रेड चेंज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ऑप्शन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर परत मग काय लागेल, मेरिट लिस्ट लागेल काही दिवसांनी. मेरिट लिस्ट लागल्यानंतर अलॉटमेंट लेटर जनरेट होईल. म्हणजे काही विद्यार्थ्यांना ज्यांना चांगले पर्सेंटेज असतील त्यांना त्यांच्या पर्सेंटेज वाईज काय मिळेल, एखादा अलॉटमेंट लेटर जनरेट होऊन जाईल. अलॉटमेंट लेटर म्हणजे काय, तर तुमचा कुठल्या कॉलेजला आणि कुठल्या ट्रेडला नंबर लागला आहे त्या प्रकारचं लेटर जनरेट होऊन जाईल. आणि ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुमचा फॉर्म घेऊन काय करायचं आहे, तुम्हाला दिलेल्या तारखांमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ठीक आहे. हे झाली दुसरी फेरी. आणि तिसरी फेरीसुद्धा सेमच, म्हणजे ज्याचा दुसऱ्या फेरीत नंबर लागला आणि त्यांनी काय करायचं, तिसरी फेरी करायची. तर यावेळेस आता किती फेऱ्या होईल हे सांगता येणार नाही, पण जनरली काय असतात, 3 फेऱ्या असतात, कधी कधी 4 फेऱ्या पण असू शकतात. ठीक आहे. आणि याच्यानंतरची फेरी म्हणजे काय, हे कंटिन्युअसली राऊंड संपले की शेवटी शेवटी काय असते, एक फेरी असते, त्याला म्हणतात स्पॉट ॲडमिशन किंवा समुपदेशन फेरी. ठीक आहे. ही कशी असते, हे तुम्हाला काय करावं लागते, डायरेक्ट कॉलेजमध्ये जावं लागते. कॉलेजमध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते. तिथे सर वगैरे असतात ते करतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच दिवशी काय करायची, तुम्हाला ॲडमिशन करावी लागते. ठीक आहे. ही झाली समुपदेशन फेरी. म्हणजे काय, तर स्पॉट राऊंड, कॉलेजमध्ये जायचं, नाव नोंदवायचं, त्याच दिवशी मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच दिवशी तुमची ॲडमिशन होईल. ही झाली ITIची स्पॉट राऊंड. ही सर्वात शेवटी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, एक शॉर्टकटमध्ये बघून घेऊ नेमकं काय असते प्रोसेस. सर्वात पहिली स्टेप म्हणजे काय करणार, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा ॲडमिशनचा फॉर्म भरला की नंतर ऑप्शन फॉर्म भरायचा त्याच दिवशी. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म भरलं म्हणजे काय, कॉलेज निवडायचे, तुम्हाला कुठला ट्रेड पाहिजे, कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे, या प्रकारे. आणि सगळ्यात शेवटी काय, तुमच्या ज्या कॉलेजला नंबर लागला त्या कॉलेजमध्ये जायचं ॲडमिशनच्या तारखेच्या दिवशी आणि ॲडमिशन करायची. ही झाली आपली फेरी. तर अशा प्रकारची काय शॉर्टकटमध्ये आपल्या ॲडमिशनच्या पूर्ण प्रोसेस आहे. ठीक आहे.